डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांचा संताप आता अनावर झालाय आणि शेतकऱ्यांनी बुलढाणा मलकापूर महामार्ग रोखून धरलाय। महामार्गाची वाहतूक अर्धा तास ठप्प आहे। ट्रॅक्टरला डिझेल नाहीये, शेती कशी करायची? आंदोलक शेतकऱ्यांचा प्रशासनाला हा सवाल आहे। राज्यभर पेट्रोल डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाल्यानं ग्रामीण भागातील शेतकरी सध्या अडचणीत आहेत। पेरणीपूर्व मशागतीची कामं जोरात सुरू असताना इंधनच उपलब्ध होत नाहीये। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोताळा तालुक्यातील परडा फाट्यावर बुलढाणा मलकापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर बसून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे बुलढाणा मलकापूर मार्गावरची वाहतूक जवळपास अर्धा तास पूर्णपणे ठप्प झाली। दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या। प्रवाशांनी मोठा मनस्ताप सहन करावा लागला। मयूर निगम आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मयूर, आंदोलनाची व्याप्ती किती मोठी वाढते? प्रचंड आक्रोश दिसतोय शेतकऱ्यांचा। काय नेमकी आंदोलनाची ही दिशा आहे? अनुपमा, हे आंदोलन तात्पुरतं होतं। शेतकऱ्यांचा उद्रेक मात्र फार मोठा आहे, राज्यभर आहे। विशेषतः बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता पेरणी पावसाचे दिवस आहेत सगळीकडे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा इंधनाचा तुटवडा सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचं कंबरड मोडतोय। ट्रॅक्टर उभे आहेत, शेतीची अवजारे सर्व उभी आहेत। शेतीची मशागत कशी करायची? पेरणी पाण्याचे दिवस आहेत, त्यामुळे हे शेतकरी डिझेल मिळत नसल्या कारणानं संतप्त झालेले आहेत। ही संपूर्ण जिल्ह्यातली परिस्थिती आहे। पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल येत असेल, परंतु त्याचा साठा हा कमी पडतोय। बरेच जण स्टॉक सुद्धा करून घेत आहेत आणि यामध्ये काळा बाजार सुद्धा होण्याचे चान्सेस नाकारता येत नाही। त्यामुळे हा शेतकरी वर्ग सध्या फार नाराज आहे आणि त्या नाराजीचे पडसाद आपल्याला दिसून येत आहेत। अनुपमा, अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मयूर। मात्र वेळोवेळी निश्चित या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू, कारण शेतकऱ्यांचा संताप वाढतच चाललेला आपल्याला दिसतोय। मयूर निकम आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।